मिरची भजी करायची आहे. तर चला आपण आता मिरची कटिंग करू. बघा मिरची कटिंग चालू आहे. आणि मित्रांनो ही 500 लोकांसाठी आपण मिरची भजी करत लावलेली आहे. बघा मधून चिरा मारायचं कारण म्हणजे त्यात चांगला मीठ वगैरे चांगला जातो आणि प्रॉपरली म्हणजे मिरची चांगली लागते. आता बघा मिरची कटिंग झाली, त्यात मी टाकते थोडासा मीठ. बघा मीठ सोडला आहे मी त्याच्यात, कारण मीठ सोडल्याने चांगला एक कुरकुरीत होतो. आणि आता बेसन कटिंग केला. बेसन 2 किलो टाकलं आहे सध्या. 2 किलो बेसन घेतला आहे, मीठ टाकला त्याच्यात. मग आपण आता त्यात पाणी टाकून मस्त फेटून घेऊ. बाकीची मिरची आपण कटिंग चालू केलेली आहे. बघा फेटून घेऊ, कारण चांगला फेटायचा आहे मित्रांनो, कारण चांगली तार आली पाहिजे त्याला. आणि बघा कसं जाड आहे. बघा अशी तार आली पाहिजे त्याच्यावरती, मग त्या मिरचीला चांगला कोटिंग होते. बघा आता मी तुम्हाला दाखवत आहे कशी कोटिंग होते आणि आपली मिरची भजी कशी निघते. बघा मित्रांनो मोठा काम आहे. 500 लोकांसाठी कटिंग चालू आहे. तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉगमध्ये राहा, कंटिन्यू बघा, मग तुम्हाला समजेलच किती क्वांटिटीमध्ये आम्ही मिरची भजी काढतोय. बघा अशी मस्त कोटिंग आली का नाही त्याला. आणि मित्रांनो ही कोटिंग आपण हाफ फ्रायच करायची आहे, फुल फ्राय मारायची नाही, कारण नंतर तुम्हाला मिळेलच बघायला की हाफ फ्राय. कारण असं आहे का आता कटिंग चालू केली आपण, त्याचे तुकडे बनवायला लावलेले आहेत. तुकडे बनवल्यावरती नंतर परत त्याला फुल फ्राय मारायची आहे. बघा कटिंग करून आपण फुल फ्राय मारायला घेतलेलं आहे. ही बघा कशी फुल फ्राय घेतली का नाही आपण मारायला. अशी बघा आता फुल फ्राय मारून मग ती एका याच्यामध्ये सर्व करायची आहे. बघा आता टोपामध्ये ठेवायची आपल्याला, तुम्हाला दिसेलच मस्त. बघा किती मस्त सुंदर भजी दिसते ना आता मिरची भजी. बघा किती आहे, किती वाटीमध्ये आहे. आपल्या चॅनलला कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.